काश्मीरी. अरे कमी वापर पण अस्सल वापर. MDH काश्मीरी लाल मिरची पावडर. MDH. सांगली जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करतो. तसेच महापालिका क्षेत्रातील सर्व सफाई कर्मचाऱ्यांचं सुद्धा मी नेतृत्व करतो. महत्त्वाचा विषय असा आहे की सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचं दुर्दैव म्हणावं लागेल की शुभम गुप्ता यांच्यासारखा अतिशय एखाद्या ठिकाणी भ्रष्ट कारभार करून आलेला आयुक्त या सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिकेला लाभला. आणि सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेमध्ये आल्यानंतरसुद्धा सर्वसामान्य जनता खुश झाली होती की एका IAS दर्जाचा अधिकारी आपल्याला मिळाला आहे. महापालिका क्षेत्राचा काहीतरी विकास होईल, सुधारणा होईल. पण सर्वांची घोर निराशा झाली. आणि जसं गडचिरोली या भागात शुभम गुप्तांनी जी गुन्हा उधळली होती तीच गुन्हा उधळायला त्यांनी या सांगली जिल्ह्याच्या महापालिकामध्ये सुद्धा सुरुवात केली. ह्याचं एक ज्वलंत उदाहरण सांगतो की सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेमध्ये मुख्य लेखाधिकारी म्हणून अभिजित मेंगडे हे कार्यरत आहेत. आणि या अभिजित मेंगडेंनी सही केल्याशिवाय, प्रस्ताव ठेवल्याशिवाय कोणाचंही बिल पास होत नाही, कोणालाही कोणतीही रक्कम अदा केली जात नाही. मग समुद्रा LED कंपनी, ज्या कंपनीचं टेंडर रस्त्यावरील लाईट्सची ट्यूब बदलणे, बल्ब बसवणे अशा पद्धतीचं होतं, त्या कंपनीचं स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सांगलीच्या बँकेमध्ये खातं होतं. आणि त्या खात्यामध्ये महापालिकेनं 5 कोटी रुपयाची ठेव ठेवली होती. पण या शुभम गुप्ता तत्कालीन आयुक्त आणि अभिजित मेंगडे मुख्य लेखाधिकारी ह्या दोघांनी संगनमतानं हे सांगली स्टेट बँकेतील खातं क्लोज करून महापालिका क्षेत्राच्या बाहेर पुण्यामध्ये तिथल्या स्टेट बँकेमध्ये या समुद्रा कंपनीचं खातं काढून त्या खात्यावर 5 कोटीची ठेव ठेवली. इतक्या मोठ्या प्रमाणात हा विचित्र कारभार केला. आणि त्या खात्याला रिस्पॉन्सिबल कोण होतं तर हे अभिजित मेंगडे होते. अभिजित मेंगडेंचा मोबाईल नंबर तिथं अटॅच होता. आणि या गोष्टीचं एक दुर्दैव असं झालं की काही कालांतरानं 2.5 कोटी रुपये त्या कंपनीनं परस्पर महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता काढून घेतले. आणि ते पैसे विड्रॉल केल्यानंतर त्या बँकेतून तिथून मेसेज ह्या अभिजित मेंगडेंना मोबाईलवर तात्काळ आलेला असणार. पण अभिजित मेंगडेंनी 28 दिवस तो मेसेज बघितला नाही अशा पद्धतीची चर्चा होती. म्हणजे अभिजित मेंगडे, शुभम गुप्ता आणि समुद्रा कंपनी आणि ती संबंधित स्टेट बँक पुण्यातील या सर्वांनी हा संगनमतानं केलेला विचित्र प्रकार होता का असं म्हणावं लागेल. आणि हा फार अतिशय विचित्र एक अनुभव आलेला आहे. आणि त्या प्रकरणामध्ये सध्याचे विद्यमान सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांना हा विषय कळाल्यानंतर त्यांनी पत्रव्यवहार केलेला समजतंय. पण सत्यम गांधींनी सुद्धा तात्काळ ह्या अभिजित मेंगडेंच्यावर गुन्हा दाखल करावा अशी अपेक्षा होती. गुन्हा दाखल करणं गरजेचं होतं किंवा त्या समुद्रा कंपनीवर गुन्हा दाखल करणं गरजेचं होतं. पण तशी कोणतीही पावलं सत्यम गांधींनी सुद्धा उचलली नाहीत. पण ह्या सत्यम गांधींना शुभम गुप्तांचा फोन आला होता का किंवा सत्यम गांधींच्यावर कुणाचं प्रेशर आहे का ह्या गोष्टीची चौकशी होणं गरजेचं आहे. आणि तात्काळ ह्या प्रकरणाची दखल माननीय मुख्यमंत्र्यांनी, नगरविकास मंत्र्यांनी घेऊन हे प्रकरण चुकीचं घडलं आहे का नाही ह्याची एक समिती नेमून चौकशी करून तात्काळ कारवाई करणं गरजेचं आहे. दुसरा विषय असा आहे की सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेमध्ये आत्तापर्यंत जे आयुक्त आले त्या आयुक्तांनी महापालिकेच्या ठेवी वाढवण्याचं काम केलं. पण शुभम गुप्ता यांनी महापालिकेच्या 170 ते 75 कोटींच्या ठेवी ज्या महापालिकेच्या होत्या, वेगवेगळ्या योजनेखाली आलेल्या होत्या, शासनाचा पैसा आलेला होता, ह्या ठेवी मोडण्याचं काम आणि ठेकेदारांना वाटण्याचं काम ह्या शुभम गुप्तांनी आणि अभिजित मेंगडेंनी केलं. ह्याचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला की मुदतपूर्व ठेवी ह्या मोठ्या प्रमाणात होत्या. ह्या मुदतपूर्व ठेवी कमीत कमी 30 ते 40 कोटीच्या ह्या शुभम गुप्ता आणि अभिजित मेंगडेंनी मोडलेल्या आहेत. आणि ह्या मोडल्यानंतर त्याची जी काही पेनल्टी असेल, दंड असेल, ते बँकांनी महापालिकेला आकारलेला आहे. आणि महानगरपालिकेतील जनतेचा, गोरगरिबांचा पैसा आणि महापालिकेचं किमान 4 ते 5 कोटीचं नुकसान ह्या अभिजित मेंगडेंनी केलेलं आहे. त्यामुळं हा मोठा एफडीचा घोटाळा होता. आणि त्यात सुद्धा यांच्या अभिजित मेंगडेवर कोणतीही कारवाई झाली नाही. दुसरं दुर्दैव सांगतो, 10 ऑक्टोबर 2024 रोजी
या अभिजित मेंगडे मुख्य लेखाधिकारी यांची बदली तक्रारीमुळं कोल्हापूर महापालिकेत झालेली आहे. 10 ऑक्टोबर 2024 नंतर आजपर्यंत 3 आयुक्त बदलून गेले, पण शुभम गुप्ता गेल्यावर सुद्धा दुसरे आयुक्त पण येऊन गेले, पण अभिजित मेंगडेंना आज अखेर ह्या सांगली मिरज कुपवाडमधून कार्यमुक्त केलेलं नाही, त्यांना सोडलेलं नाही. याचं गौडबंगाल काय आहे ही चौकशी सुद्धा करणं गरजेचं आहे. तत्कालीन आयुक्त गुप्ता यांची बदलीच्या दरम्यान अनेक प्रकरणावर सह्या झालेल्या, अनेक प्रकरणाचे चेक निघालेले आहेत, त्यातसुद्धा काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आरोप केलेला आहे. त्याबद्दल तुमचं काय मत आहे, काय माहिती आहे? नाही, सर्वात धक्कादायक विषय सांगतो की शुभम गुप्ता यांची बदली झालेल्या तारखेपासून दुसरे आयुक्त चार्ज घेऊपर्यंतचा जो काही कालावधी होता, 2-3 दिवसाचा, ह्या 3 दिवसाच्या कालावधीमध्ये किमान 60 ते 65 कोटी रुपयांची बिलं ही ठेकेदारांना अदा करण्यात आलेली आहेत. आणि तीसुद्धा जी बिलं अदा केली त्या घोटाळ्यामध्ये सुद्धा मुख्य लेखाधिकारी अभिजित मेंगडे आणि शुभम गुप्ता हे दोघंच आहेत. कारण यांनी लेखा विभागाची ऑफिसची जी प्रोसिजर फॉलो न करता, ऑफिस प्रोसिजर म्हणजे प्रत्येक टेबलवरून ती फाईल फिरून मग बिल काढायला यावी लागते, पण फक्त आयुक्त आणि मुख्य लेखाधिकारी ह्या दोघांनी मिळून हा कारभार केलेला आहे. 60 ते 65 कोटी रुपये महापालिकेच्या त्या गोरगरिबांच्या जनतेच्या ठेवी म्हणून ठेवलेल्या पैशाच्या ठेवी मोडून अक्षरशः ठेकेदारांना बिलं काढून देण्याचं काम आणि गोंधळ ह्या शुभम गुप्तांनी घातलेला आहे. हा फार मोठा धक्कादायक विषय आहे. ह्याच्यापेक्षा मोठा धक्कादायक विषय सांगतो की शुभम गुप्ता यांचे PA म्हणून जे दिनेश जाधव काम करत होते, त्या दिनेश जाधव यांच्या मालमत्तेचा लेखाजोखा माझ्याकडे आहे. तत्कालीन त्यांचे PA सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे, त्यांची मालमत्ता त्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांच्या आणि त्यांच्या नावावर रेडी रेकनरच्या आजच्या दरानुसार 8,55,00,000 रुपयाची मालमत्ता ही त्यांची ऑन पेपर आहे. मग ऑफ पेपर किती असेल ह्याची चौकशी होणं गरजेचं आहे. आणि मी आता लगेचच ED आणि माननीय CBI यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याकडं हे पुरावे मी दाखल करणार आहे. आणि या संबंधित महापालिकेच्या शुभम गुप्ता आल्यापासून ते इथून जाऊपर्यंतच्या कार्यकाळातील अभिजित मेंगडे आणि शुभम गुप्ता यांनी केलेल्या या घोटाळ्यासंदर्भात, बेकायदेशीर कामासंदर्भात तात्काळ या राज्याचे कार्यतत्पर मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस साहेबांना आणि नगरविकास मंत्र्यांना भेटून पुरावे सादर करून चौकशी समिती नेमण्याची विनंती करणार आहे. आणि चौकशी समिती अंती या सगळ्यांच्यावर सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या जनतेच्या पैशाची लूट केली म्हणून संबंधितांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी आपण याद्वारे करणार आहोत, एवढं मी आपणाला आश्वस्त करतो. MDAचा किचन किंग मसाला किचन मध्ये असला तर आपण काहीही बनवू शकतो. वांग्याचं भरीत, आलू गोबी, भेंडी मसाला आणि भरपूर काही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.